योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रह। योगी युञ्जीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीः अपरिग्रहः। योगी रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीः अपरिग्रहः सततम आत्मानं युञ्जीत। योगी म्हणजे ध्यानयोगाचा अभ्यास करणाऱ्या पुरुष, त्या पुरुषाने रहसी स्थितः सर्वांना अज्ञात अशा एकांतवासामध्ये राहून एकाकी एकटच एकांतवासामध्ये राहून त्या ठिकाणी एकाकी म्हणजे इतरांचं साह्य न घेता केवळ एकट्याने यतचित्तात्मा ज्याने आपल्या चित्ताचा मनाचा निरोध केलेला आहे, संयमन केलेला आहे आणि आपल्या आत्म्याचं म्हणजे आपल्या शरीरेंद्रिय समूहाचं ज्याने नियमन केलेलं आहे असा निराशीही आशारहित होऊन तृष्णाशून्य होऊन आणि अपरिग्रह जे जीवननिर्वाहाच्या अतिरिक्त असणारी अनात्म पदार्थांचा सर्व संग्रह त्या संग्रहाचा परित्याग करून त्या ध्यानयोगाचा अभ्यास करणाऱ्या पुरुषाने सततम आत्मानं युंजित सतत आपल्या आत्मस्वरूपाचं युंजित म्हणजे अनुसंधान ठेवावं असा श्लोक आहे. या श्लोकावरील आपल्या ओव्या साधारणपणे तर साधारण 52 ओव्या झालेले 53वी ओवी आहे. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची कोडी जे मार्गीचा कापडी महेशो अधुनी. भगवान परमात्मा अर्जुनाला हा ज्या अर्थी त्याच्या ठिकाणी आपल्याला ह्या स्वस्वरूप स्थितीची प्राप्ती व्हावी आणि तिच्यामध्येच आपण स्थित व्हावं किंवा रंगून जावं अशी ज्या अर्थी इच्छा उत्पन्न झाली त्या अर्थी अशा प्रकारचं तीव्र वैराग्य जोपर्यंत अंतःकरणात नाही तोपर्यंत ही तीव्र जिज्ञासाही संभवू शकत नाही. म्हणून फलबल कल्पनेयाने या भगवंतानी विचार केला की अर्जुनाच्या बुद्धिरूपी गर्भामध्ये वैराग्याची स्थापना झालेली आहे. अर्जुनाच्या अंतःकरणात ऐहिक आणि पारलौकिक भोगाविषयी पूर्णतया वैराग्य निर्माण झालेलं आहे असं भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवान म्हणतात की जे जे हा अधिष्ठिलं ते आरंभीच तया फळेल. आता याने कोणतंही साधन सुरू केलं की ते साधन सुरू करतो न करतो त्याच्या आरंभालाच ते निश्चित त्याच्या फळापर्यंत जाणार आहे किंवा आरंभलेलं साधन हे त्याला मोक्षरूप फलापर्यंत निश्चित नेणार आहे. आणि त्यामुळं आता म्हणून सांगितला नवचेला अभ्यास व्हाया. जर आपण याला जो काही अभ्यास सांगू जे काही पुन्हा पुन्हा आत्मानुसंधान कसं करायचं त्या अंतकरण वृत्तीची पुन्हा पुन्हा आवृत्ती कशी करायची आवृत्ती रसकृत उपदेशात या ठिकाणी श्रुतीचं म्हणणंच आहे की वारंवार अहम सहा आणि सहा अहम अशा प्रकारे ह्या सोहम चिंतनाची वारंवार आवृत्ती करण्याचा ती कशी करावी कुठं करावी याविषयीचं तिच्यामध्ये येणारे प्रतिबंध काय त्या प्रतिबंधाची निवृत्ती काय होते ह्या अभ्यासाचं फल काय हे सर्व अर्जुनाला सांगावं. कारण आता सांगितला नवचेला अभ्यास व्हाया. त्याला सांगितलेला अभ्यास कधीही व्यर्थ जाणार नाही असं ऐशे विवरणीया श्रीहरी भगवान परमात्म्याने अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये केला
आणि ते अवसरी म्हणितले. आणि त्यावेळी भगवान त्याला असे म्हणतात, अर्जुना हा अवधारी पंथराजो. अर्जुना हा पंथराज म्हणजे सगळे मार्ग जे आहेत परमात्मा प्राप्तीचे, त्या मार्गामध्ये हा पंथराज म्हणजे त्या मार्गामध्ये श्रेष्ठ मार्ग आहे, किंवा यालाच म्हणतात की हा राजयोग आहे. पंथराज म्हणजे राजयोग. तुला मी या ठिकाणी सांगतो, किंवा सगळ्या योगामध्ये श्रेष्ठ असणारा योग, त्या योगाचं मी तुला कथन करत आहे. आता हा जो पंथराज शब्द आहे, आता याच्यामध्ये थोडं बोला. जे काही आपल्याला माहीत आहे या संबंधाने, 6व्या अध्याया संबंधाने इथंच थोडंसं अनेक प्रकारचे विचार पुढे येतात की हा जो इथं तर माऊलीने याला पंथराज म्हटलेलं आहे. हिराजी महाराज त्याला राजयोग असं स्पष्ट म्हणतात. आणि आपलेही जर खरं ज्ञानोबरायांचं चिंतन ह्या टीकेचं जर करायला लागलं तर याच्यामध्ये पंथराज असं त्यांनी म्हटलेलंच आहे. मग याच्यामध्ये राजयोग घ्यावा का कुंडलिनी योग घ्यावा की तुमचा हठयोग घ्यावा की अष्टांग योग घ्यावा, याविषयी कायमचेच वेगवेगळी मतं चालतच आलेली. आपण आपल्या साधारणपणाने इथले जे शब्द दिसतात त्या शब्द आणि जे वचन म्हणजे वाक्य होतात, आणि त्या वाक्याने जो विषय प्रतिपादन केला जातो, तर तो विषय सांगत असताना हा योग म्हणजे नेमका काय आहे, किंवा राजयोग जरी म्हटलं अर्थ घेतला तर राजयोग शब्दाने काय अभिप्रेत आहे, हा सगळा विचार अत्यंत कठीण आहे. आणि आत्तापर्यंत त्याच्या ज्ञानेश्वरीवर ज्या लोकांनी त्याच्यावर लिखाण केलं ते सगळ्यांचे मतभेद आहेत, प्रत्येकाचे मतभेद आहे. इतके मतभेद आहेत की आपल्याला सगळे आपल्यासमोर आलेले पण नाहीत याच्यामध्ये. तर या संबंधाने पण इथं मात्र म्हटलेले का हा पंथराज आहे, सर्वात श्रेष्ठ मार्ग योगाचा, योगामध्ये श्रेष्ठ असणारा योग म्हणजे परमात्मा प्राप्तीचं साधन, युजीर योगे समाधव, ते तुला मी आता सांगत आहे. आणि अवधारी, तू चित्ताच्या एकाग्रतेने हे ऐक. आणि इथंच ऐक म्हणण्यात तात्पर्य नाही वेदांतासारखं श्रवण असं त्याचा अर्थ नाही. तर या ठिकाणी जसं जसं आपण श्रवण करू त्या श्रवणातल्या सगळ्या गोष्टी जर तू अनुष्ठानात अभ्यासात आणल्या तरच तुला याची अनुभूती येईल. म्हणून या अध्यायाचं नाव आहे अभ्यासयोग असे काहींनी दिलेलं आहे. याच्या पुष्पिकेमध्ये अभ्यासयोग, आत्मसंयम योग आणि ध्यानयोग हे नावं तरी किमान प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये. तर यामध्ये हा श्रेष्ठ मार्ग कोणता, पंथराज सगळ्या मार्गात श्रेष्ठ मार्ग, तर ते सांगतात या मार्गाची श्रेष्ठता असण्याचं कारण काय. तर आता हा राजयोग जर आपण म्हटलं तर याचा अर्थ काय आहे की राजयोग सांगण्यामध्ये या ठिकाणी निष्काम कर्म उपासना यांच्या सहित असणारं जे ज्ञान, तत्त्वज्ञान असा याचा अर्थ घ्यायचा. किंवा केवळ प्रवृत्ती मार्ग तर या ठिकाणी अपेक्षित नाही, केवळ निवृत्ती मार्गही या ठिकाणी सांगितलेला नाही. कारण का की तो जो पुरुष आहे हा पुरुष गृहस्थी असावा की संन्यासी असावा याच्याबद्दल काही दिलेलं नाही. ज्याला ह्या परमात्मा प्राप्तीची इच्छा आहे तो याचा अधिकारी आहे असा हा श्रेष्ठ पंथ सांगतात. कारण का तर पुढचीच ओवी आहे की तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाच्या कोडी आणि जिये मार्गीचा कापडी महेशो अजूनही. आपल्याला याच्यात शंकेचं समाधान झालं नाही तरी चालेल, पण या शंका कोणकोणत्या येऊ शकतात एवढं तरी चिंतन केलं पाहिजे. ज्या अर्थी म्हणतात का हा पंथराज आहे, आणि तो जो पंथराज आहे राजमार्ग आहे किंवा जो राजयोग आहे त्या राजयोगाच्या साधनामध्ये प्रवृत्ती तरुच्या बुडी, प्रवृत्ती दोन प्रकारचा धर्म सांगितला, प्रवृत्ती लक्षणात्मक आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे की नाही. प्रवृत्ती लक्षणात्मक धर्मामध्ये इहलोकाच्या किंवा परलोकातल्या सुखाविषयी विचार केला जातो, आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्मामध्ये ऐहिक किंवा पारलौकिक सुखाचा परित्याग करून त्या ठिकाणी केवळ मोक्षप्राप्तीचा विचार केला जातो. असं हे निवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे. इथं माऊली म्हणतात की प्रवृत्तीरूपी जो तरू म्हणजे वृक्ष आहे त्याच्या बुडाशी म्हणजे आरंभाला, याचा अर्थ हा योग जो आहे हा प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माने सुरू होतो आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्माने त्याची काय होते परिसमाप्ती होते. असं आहे ना, प्रवृत्ती तरुच्या बुडी आणि दिसती मोक्ष फळाची आकोडी. मोक्षरूपी फलाचे अनेक प्रकार दिसतात. आता मोक्षरूपी फलाचे अनेक प्रकार म्हणजे काय, मोक्ष म्हणजे या ठिकाणी मुक्ती, मुक्ती म्हणजे जीवनमुक्ती, विदेह कैवल्य
असा एक अर्थ घेता येईल. दुसरं मुक्तीचं फळ म्हणजे मुक्तीच्या फलाच्या अनेक प्रकार दिसतात. म्हणजे सलोकता, स्वरूपता, सायुज्यता अशाही प्रकारच्या सगळ्याच प्रकारच्या मुक्ती यांनी प्राप्त होतात असा एक अर्थ होईल. आहे की नाही? दिसती मुक्ती निवृत्ती फळाची कोडी. पण निवृत्ती फळाची कोडी असं जर तुम्ही म्हणलं तर निवृत्तीचं खरं पहिलं काय आहे? मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे मुक्ती. आणि तिचे प्रकार कोणते आहेत? पुन्हा सलोकता, स्वरूपता, सामीपता, सायुज्यता, साष्टी असे तिचे प्रकार आहे. आणि हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये दिसून येतात. दुसरी गोष्ट अशी की ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरीचा जो विषय आहे त्या विषयाचं जर तात्पर्य आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रवृत्ती तरुमध्ये सकाम कर्म आणि सकाम उपासनेला काही स्थान नाही. त्यामुळं या ठिकाणी प्रवृत्ती तरुच्या बुडी म्हणजे निष्काम कर्म किंवा निष्काम उपासना ही प्रवृत्ती जिथं प्रारंभ झालेली आहे. प्रवृत्ती तरू म्हणजे या ठिकाणी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना इथपासून आरंभ झालेला. तर ज्या ठिकाणी मुक्तीफळ म्हणजे नैष्कर्म्य दशा प्राप्त झालेलं जे फळ आहे ह्या फळाचा प्रकार त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्या ज्या मग तुम्ही म्हणाल की प्रवृत्ती लक्षणात्मक धर्मांनी आरंभ केलं आणि त्याच्या ठिकाणी मुक्ती फळाची कोडी. मुक्तिरूपी फळ एकच आहे, त्याचे प्रकार कुठे आहेत? आणि प्रकार जर असतील तर नैष्कर्म्य दशा प्राप्त झाली असं म्हणता येणार नाही. बरोबर की नाही? नैष्कर्म्य दशा प्राप्त झाली असं म्हणता येणार नाही. मग याचा अर्थ काय आहे? आणि इथं तर माऊली म्हणतात नैष्कर्म्य फळा आपलं मुक्ती फळाच्या कोडी म्हणजे ह्याही मुक्ती त्याच्या ठिकाणी प्राप्त होतात. कारण पुढं काय सांगितलं आहे? आव्हान टलिया तरी जोडे स्वर्गसुख. जर त्याच्यामध्ये साधना करताना जर काही त्याची कमतरता राहिली किंवा त्याच्या अंतःकरणात वासना वगैरे राहिल्या तर जसा तो स्वर्गाला जातो तसा तो सलोकता, स्वरूपता आदी मुक्ती नाही प्राप्त होतो. किंवा त्याला मध्ये सिद्धीचा प्रतिबंध आला तर तो पुन्हा ऐहिक भोगाकडे सुद्धा प्रवृत्त होऊ शकतो किंवा पारलौकिक भोगाकडे पण प्रवृत्त होऊ शकतो. त्यामुळं हा जरी त्या वाटेने निघाला असला तरी ह्या प्रवृत्ती तरुची बुडी दिसती मुक्ती फळाची कोडी. सगळं होतं आहे हे सगळं जे आहे ठीक आहे ना. म्हणजे ह्या मुक्ती पण त्याला प्राप्त होऊ शकतात आणि त्याला जीवनमुक्ती पण प्राप्त होऊ शकते आणि त्याला विधेय कैवल्य पण प्राप्त होऊ शकतं. असं दुसरा आणखीन एक अर्थ असा करता येईल की मुक्तीफळाच्या कोडी म्हणजे मुक्तिरूपी फलाला प्राप्त देणारे जे प्रकार आहेत. म्हणजे ते प्रकार म्हणजे काय आहे? ते असणारे जे साधन चतुष्टय आहेत. म्हणजे मुक्तीफळा म्हणजे निष्काम कर्मापासून आरंभ केला की त्याच्या ठिकाणी आपोआप या मुक्तीला आवश्यक असणारं केवळ यतमान, एकेंद्रिय, व्यतिरेक, वशिकार एवढंच वैराग्य प्राप्त होत नाही तर त्याला परवैराग्य प्राप्त होतं. ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परिभोगावे हे नरूचे मना माझी. तो जेव्हा ह्या अशा प्रकारच्या निष्काम कर्म आणि वैराग्याच्या द्वारा जर म्हणजे याचा अर्थ शास्त्रविहित कर्म किंवा उपासना निष्काम भावनेने करण्याला प्रवृत्त झालेल्या पुरुषाला जर तो योग्य मार्गाने चालला तर त्याला ह्या निवृत्ती लक्षणात्मक धर्मामध्ये त्याची प्रवृत्ती होते. आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म कुठून सुरू होतो? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि तीव्रतर मुमुक्षुत्व हे त्याच्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि मग तो पुन्हा निवृत्ती तरुचं जे फळ आहे त्या फळाला तो काय होतो? निवृत्तीरूपी जे फळ आहे त्या फळाला अर्थात मोक्षाला तो प्राप्त होतो. असं माऊलीने याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे या वर्णनामध्ये हा जो मनुष्य आहे तो आरंभ कुठून सांगितलेला आहे? निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेपासून. तरच या ठिकाणी निवृत्ती तरुची बुडी आपलं निवृत्ती फळाची कोडी त्याला प्राप्त होतील. आहे की नाही? आणि पुन्हा आणखीन सांगितलं म्हणजे याचा अर्थ काय आहे? कर्म, उपासना आणि ज्ञान अशा प्रकारचा त्याचा प्रवास म्हणजे क्रमसमुच्चयाने त्याचा समसमुच्चय नाही तर क्रमसमुच्चयाने त्याचा प्रवास होतो. म्हणजे या ठिकाणी माऊलींनी या ओवीतून हे सांगितलेलं आहे. कोणता प्रकार सांगितलेला आहे? तर प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचं यथायोग्य अनुष्ठान करून जो पुरुष निवृत्ती लक्षणात्मक फळ मुक्ती तिथपर्यंत पोचलेला आहे असा हा पंथराज आहे. की नाही? आणि मग आता हा मार्ग जो आहे तो मार्ग तुम्ही काढला आहे का? तुम्ही त्याचे स्वतंत्र प्रणेते आहे का? तर प्रणेते नाही. हा मार्ग तर खरा काय आहे? वेद प्रतिपाद्य मार्ग आहे.
माऊलींचं प्रथमपासूनच एक धारणा, दृढ धारणा आहे की या ठिकाणी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं सांगितलेलं आहे. आणि मग त्या गणेशाचं वर्णन करत असताना बाकीचे जे आहेत ते सगळी दर्शनं, श्रुती, स्मृती, पुराणं ही सर्वच त्या ठिकाणी पार काव्य नाटकापर्यंत सर्वच्या सर्वांचं साह्य त्याच्यामध्ये होत असतं. म्हणजे हा जो सांगितलेला पंथराज आहे हा अत्यंत व्यापक आणि श्रुती प्रतिपादित मार्ग आहे. पण श्रुती प्रतिपादित असणाऱ्या मार्गाचं अनुष्ठान कोणी केलं, याचा मूळ आचार्य कोण आहे, तर त्याच्याविषयी सांगतात. इथं भगवान शंकरसुद्धा याचे निर्माण करते नाही, ते त्याचे यात्रेकरू आहेत. म्हणजे हा जो अनादी सनातन परंपरेनं आलेला हा मार्ग आहे, त्या मार्गाचे आचार्य किंवा अनुष्ठाते म्हणून कोण आहेत, भगवान शंकर आहेत. कालच आपण चिंतन केलं, ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते. आमच्यापर्यंत हे जे आलेलं आहे त्या मार्गाचं मी या ठिकाणी कथन करणार आहे. तो मार्ग इतका श्रेष्ठ आहे की तो राजमार्ग आहे किंवा सर्व मार्गामध्ये योगमार्ग, सर्व परमात्म्याला प्राप्तीच्या साधनांमध्ये हा श्रेष्ठ मार्ग आहे. जये मार्गीचा कापडी महेश अजूनी. कापडी म्हणजे यात्रेकरू आणि तो भगवान परमात्मा आहे. आणि तो कसा आहे, अजूनी म्हणजे आत्तासुद्धा भगवान. याच्यातून अनेक गोष्टी दिसतात. भगवान शंकर आधुनिका बरं, आधुनिका भगवान शंकर तर काय नित्यमुक्तच आहेत. भगवान शंकर ही प्रलयाची अधिष्ठात्री देवता आहे. भगवान शंकर हे तत्वज्ञ आहेत. किंबहुना जर तुम्हाला ब्रह्मविद्ये भागवताच्या दुसऱ्या स्कंदात सांगितलेले, ज्याला ब्रह्मविद्या अवगत व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी भगवान शंकराची उपासना करावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ती काय आहे, ती तत्त्वज्ञानाची अधिष्ठात्री देवता आहे. आणि ती अजून का अनुष्ठान करतात, याच्यातून काय भगवान सांगतात की जर ते भगवान पार्वती मातेला उपदेश करत असताना किंवा त्यांच्या भगवान परमात्मा शंकराचं वर्णन करतात की दोनच करताना दिसतात. ते एक तर आपल्या निर्विकल्प समाधीमध्ये आपल्या स्वस्वरूपामध्ये लीन झालेले असतात आणि जर वृत्तीवर आले तर ते दोन गोष्टी करतात. काय दोन गोष्टी करतात, तैसे हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तर भगवान परमात्मा शंकर ही गीतेचं चिंतन करतात. अजूनही चिंतन गीतेचं करतात आणि त्यांना नित्य नूतन वाटतं. याचा अर्थ ज्ञानोत्तर नित्य नूतन आनंदाचं वृद्धी करणारं जे साधन आहे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती, याचा काय करतात ते भक्तीचा आस्वादन करतात किंवा त्या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीच्या द्वारा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा मार्ग हा सर्व ही जी परंपरा आहे ती परंपरा अनंत कालापासून आलेली आहे आणि ती तशीच प्रवाही ठेवावी म्हणून अजून ते सुद्धा कोणतीही गरज नसताना या ठिकाणी गीतेचं चिंतन करतात. किंवा दुसऱ्या ठिकाणी सांगितलं की ते काय करतात, जेव्हा आपल्या समाधीतून बाहेर येतात तेव्हा रामनामाचा जप करतात. म्हणजे याचा अर्थ नामस्मरण करतात. नामस्मरण करणं किंवा तच्चिंतन वेदांत वाक्येषु सदा रमंतो किंवा तच्चिंतनम तत्कथनम किंवा स्मशानभूमीमध्ये भगवान वास करून एकांतवासामध्ये एक तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतात. याचा अर्थ स्वरूपाशी तद्रूप होऊन राहतात. म्हणजे जे भगवान शंकराचार्यांनी सांगितलं स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव घरियेशी, ते स्वस्वरूपानुसंधानात्मक किंवा स्वस्वरूपानुसंधान हे जिचं स्वरूप आहे अशी भक्ती करतात. किंवा ज्याच्यामध्ये भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, म्हणजे ज्याच्यामध्ये भक्तिप्रेमाला अनुसरून कल्पित द्वैत त्या ठिकाणी स्वीकारलं जातं आणि वास्तव अद्वैताचा सिद्धांत त्या ठिकाणी जो परंपरेनं आलेला आहे तोही जतन केला जातो. असे हे भगवान शंकर जे आहेत ते जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. म्हणजे याचा अर्थ ह्या पंथराजामध्ये ह्या गोष्टी पण आल्या आहे की नाही. हा जो मार्ग आहे ह्या मार्गामध्ये काय भगवान शंकरांचं आपण जर चरित्र पाहिलं तर त्या चरित्रावरून भगवान शंकरांच्यापासून मार्ग आला. त्या मार्गात भगवंत शंकरांनी काय केलं,
हा जो योग आहे ह्या योगाचं असं दिसतं की यामध्ये भगवान शंकर जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाच्यासाठी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा त्यांनी स्वतः अवलंब करून यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते असं दिसतं की नाही याच्यामध्ये. म्हणजे ह्या मार्ग पंथराज आहे काय, तर याचं अशा प्रकारचं याचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. पै योगी वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली की तेथं अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला. चांगलं पहा. पै, आता पै हे अव्यय आहे म्हणा किंवा ते निश्चयवाचक त्याचा अर्थ करतात. तर योगी वृंदे, योग्यांचे समुदाय, योगी वृंदे म्हणजे योग्याचे समुदाय. वहिली, वहिली म्हणजे तात्काळ घाईनं, सत्वर, लवकर, अशा प्रकारची आडवी आकाशी निघाली. ती आडवी म्हणजे आडव्या तिडव्या अशा प्रकारच्या मार्गाने आकाशी निघाली. ती कुठं निघाली? आकाशाकडं जायला निघाली. आकाशाकडं जायला निघाली म्हणजे मूर्धन्य आकाशाकडं जायला निघाली, म्हणजे ब्रह्मरंध्राच्या दिशेने जायला निघाली. म्हणजे सगळे जे योग्याचे समुदाय आहेत ते सगळे समुदाय कुठं की आपल्या जो प्राण आहे तो या ब्रह्मरंध्रामध्ये, ब्रह्मरंध्राच्या द्वारा चिदाकाशामध्ये लीन करण्यासाठी सगळे निघालेले आहेत. आता या ठिकाणी असं आहे की आडवी आकाशी निघाली म्हणजे आडमार्गाने, आडमार्गाने आकाशी निघाली म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्माकाश जे आहेत त्या ब्रह्माकाशामध्ये आपल्याला प्रवेश व्हावा म्हणून निघाली. आता केवळ योगापुरताच अर्थ घेतला, योगी वृंदे म्हणजे अष्टांग योग किंवा हठयोग एवढाच अर्थ घेतला किंवा कुंडलिनी योग असा जर आपण अर्थ घेतला तर त्यांची एक साधना पद्धती निश्चित ठरलेली आहे की नाही. कुंडलिनी योगाची किंवा अष्टांग योगाची पातंजली योग सूत्राप्रमाणे, कुंडलिनी योगाची कुंडलिनी योगाप्रमाणे काय गोरख सिद्धांत पद्धती काय जे काय आहेत योगाच्या त्याप्रमाणे नाथ संप्रदायाचे आलेले आहे. त्याप्रमाणे सगळे कुठं निघाले तर आकाशामध्ये, म्हणजे चिदाकाशाची एकरूप व्हावं म्हणून. मग ते मूर्धन्य आकाशामधून पर्यंत नेलेला जो प्राणवायू तो त्याच्यामध्ये लीन करून आपण स्वस्वरूपात लीन व्हावं ही त्यांची पद्धती आहे, कोणते जरी असले योगी तरी. परंतु इथं असं म्हटले की आडवी आकाशी निघाली. इथं आडवी शब्दाचा अर्थ जर केला आडमार्गाने, आडमार्गाने आकाशी म्हणजे चिदाकाशात जाण्यासाठी निघाली. किंवा योगी वृंदे यांनी जर आपण घेतलं, योगी वृंदे म्हणजे योग्यांचे समुदाय. योग्यांचे समुदाय म्हणजे कोणते? काही कर्मयोग पण गीतेमधला जो योग आहे तो 18 प्रकारचा योगच सांगितलेला आहे. त्यापैकी कोणत्याही मार्गाने योगांचे समुदाय म्हणजे किमान हे जे कांडत्रय आहे, ज्ञान मार्गाने, कोणी कर्म मार्गाने, कोणी उपासना मार्गाने, कोणी योग मार्गाने, 4च मार्ग होतील. गीतेतला हा जर योगाचा विषय स्वतंत्र मानला तर आहे की नाही. तर कर्म, उपासना, ज्ञान आणि योग ह्या 4 मार्ग आहेत. परंतु याच्यामध्ये बरं सगळे कुठं जातात? सगळे एकाच ठिकाणी जातात. काय जे काय सर्व नद्यांचं पाणी जसं सागरातच जाऊन मिळतं त्याप्रमाणे काय आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रतिगच्छती. तशी ही योगी वृंद, ही योग्यांचे समुदाय सगळे जायला निघाले. पण याच्यातून माऊलींना अशी व्यंजना सांगायची काय की आडवी आकाशी निघाली, चिदाकाशात निघाले पण आडव्या तिडव्या मार्गाने निघाले आणि सगळ्यांनी फार घाई केली. सगळ्यांनी काय लवकरात लवकर याची देही याची डोळा आपण या चिदाकाशामध्ये ब्रह्माकाशामध्ये लीन होऊन आपण जन्ममरण परंपरेचं कायमचं खंडन करून असणारा निर्विशेष मोक्ष त्याला प्राप्त हो म्हणूनच निघाले की नाही. बरं गीतेतले सगळे योग जे तर तो परम मोक्ष जो आहे, निर्विशेष असणारा मोक्ष किंवा विदेह कैवल्य, हे सगळ्यांचं काय आहे लक्ष्य आहे. अशा रीतीनं सर्व जर निघाले असतील तर इथं माऊली असं म्हणतात की आडवी ते काय आडव्या तिडव्या मार्गाने निघाले. परंतु तेथ अनुभवाच्या पावली, परंतु काय आहे की त्यांना जेव्हा ह्या मार्गाला लागले म्हणजे सगळे आपापल्या मार्गाचं अनुष्ठान करायला प्रवृत्त झाले. परंतु त्या ठिकाणी अनुभवाच्या पावली, परंतु अनुभवाच्या पावलाने ते जातात. अनुभवाच्या पावली म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अनुभव घ्यावा,
म्हणून अनुभवाचा जसा जसा अनुभवाच्या दिशेने जसा जसा त्यांनी पाऊल टाकला तसं पाऊल टाकत असताना धोरणू पडिला. त्या ठिकाणी धोरण म्हणजे एक मुख्य रस्ता किंवा त्याला आपण हमरस्ता म्हणतो किंवा राजमार्ग म्हणतो, अगदी राजमार्गाला प्राप्त झाले. याच्यातून पुन्हा चाललंय, ठीक चाललंय ना, याच्यातून माऊली पुन्हा काय करतात, अधिक ह्या सगळ्यांचा जो समन्वय सांगत असताना जर मनुष्य अनुभवाकडे जर निघाला ना, आपल्याला ब्रह्मानुभूती घ्यायची, ब्रह्मानुभूतीसाठी निघाली घाई जरी करणारा असला, पण एक आपल्याला अनुभव हे सर्वात मोठं प्रमाण आहे, म्हणून तर अनुभव येण्यासाठी त्या ब्रह्मानुभूती होण्यासाठी चाललेलं आहे. परंतु या ठिकाणी जर अधिकारात उणीव असेल, मार्ग जर योग्य निवडलेला नसेल किंवा ध्येय आपल्या अधिकारानुरूप निवडलेलं नसेल तर त्याला त्याचा अनुभूती येतच नाही. त्यामुळे तो जो निघालेला आहे तो त्याचा मार्ग कधी कधी आडव्या तिडव्या मार्गाने, म्हणजे अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देऊ. आपला जो अधिकार आहे त्याप्रमाणे साधन करायला लागले, पण यांनी घाई केली. ठीक आहे, ध्येय चांगलं आहे, गंतव्याविषयीचा निर्धार तोही चांगला आहे, परंतु आपल्या अधिकाराचं उल्लंघन करून जर घाई करून तिकडं जर तो निघाला, पण जर त्याच्या ध्येयामध्ये काय असला, अनुभव मुख्य आहे, मला अनुभव आला पाहिजे, तर त्याचा मार्ग योग्य नसेल तर त्या ठिकाणी त्याला अनुभव येतच नाही. पण अनुभवावर तर आरूढ होणं किंवा अनुभव हे सर्वात प्रबल प्रमाणे असं जर त्यांनी मानलं का बरोबर त्याला योग्य दिशा मिळते. म्हणजे निष्काम कर्म किंवा निष्काम उपासना हे जर त्यांनी केलं आणि त्याच्यापासून त्याला जरी साक्षात मोक्ष मिळावा वाटला, पण जर तो कर्म किंवा उपासना साक्षात मोक्षाचं साधन होऊ शकत नाही, चित्तशुद्धीच्या पुढं त्याला काही सापडत नाही. कारण हे केलेलं कर्म किंवा उपासना हे चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्ध आहे, त्याला वस्तूची उपलब्धी किंवा वस्तूची प्राप्ती किंवा चिदाकाशाशी ऐक्य हे त्याला करताच येत नाही. यत्कृतकम तदानित्यम, या ठिकाणी केलेलं जे साधन आहे आणि त्याला अनुभव तर कशाचा घ्यायचा आहे, मोक्षाचा, तर त्यावेळेला त्याला त्या अनुभवाच्या पावलाने चालायला लागला की त्याला बरोबर पुढचा मार्ग सांगतो. असा सांगतो की त्याच्या पुढचा मार्ग त्याला म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने धारणू पडिला, तिथंच मोठा राजमार्गच पडलेला आहे. म्हणजे कर्म, निष्काम उपासना, ज्ञान. त्या ज्ञानामध्ये सुद्धा अनुभवाच्या पावलीने जर परोक्ष ज्ञान झालं किंवा अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं तरी त्याला चिदाकाशात मिळता येत नाही. मग तिथे त्याला हमरस्ता राजमार्ग हा कोणता मिळाला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तिथं सुद्धा जो ब्रह्मसूत्रातला जो फलाध्याय आहे ना, उपासनाध्याय, तो जरी त्याला परोक्ष ज्ञान झालं तरी त्याला ब्रह्माचं परोक्षत्व आणि आत्म्याचं परिच्छिन्नत्व, आत्मस्वरूपाचं परिच्छिन्नत्व आणि ब्रह्माचं परोक्षत्व हे जे दोन आहेत त्यांचं हे घालवण्यासाठी त्याला पुन्हा काय करावं लागतं, अहम साहा अहम हे निधिध्यासनात्मक चिंतन त्याला करणं भाग आहे. आणि तो करतोच, कारण का त्याच्या अनुभवात येत नाही ना. मग त्यामुळं त्या अनुभवाच्या पावलाने तो चालत असताना धारणू पडेला त्याला पुढचंही सोहम चिंतनाचा मार्ग सापडतो. आणि त्यावेळेला त्याला असं वाटतं की हे जरी आपल्याला झालं तरी हे जे कोणतं ज्ञान झालेलं आहे आपल्याला, हे शब्द ज्ञान किंवा परोक्ष ज्ञान झालेले आहे, या परोक्ष ज्ञानाने आपल्याला पूर्ण अनुभूती येऊन राहिली नाही. ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, याच्यासाठी सोहम चिंतन केलं पाहिजे. आणि त्यासाठी निधिध्यासनात्मक चिंतन असो किंवा चित्ताचं निरोध करून तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम असो किंवा निष्काम कर्माचं किंवा निष्काम उपासना जरी करायची झाली तर त्या उपासनेमध्ये देखील चित्ताचं एकाग्रता जर न झाली तर होत नाही. मग अशा वेळेला त्याला चित्ताच्या एकाग्रतेसाठी हे योगाचं साधन केलंच पाहिजे. किंवा आसीना हा संभवात, त्या ठिकाणी एका जागेवर बसून एका आसनावर बसून एकांतवासात त्याला चिंतन केलं पाहिजे. हे योग्यासाठी पण आहे, हे तत्व ज्याला परोक्ष ज्ञानवान पुरुष आहे त्याच्यासाठी पण आहे, आणि ज्याला उपासना करायची त्याच्यासाठी पण आहे, ज्याला लय योग करायचा त्याच्यासाठी पण आहे, आणि ज्याला कुंडलिनी योग करायचा त्याच्यासाठी आहे. अशा प्रकारचा त्याला पुढचा मार्ग मिळत जातो. म्हणून अनुभवाचे पावली, पण त्याला हे काय पाहिजे, तो याच्याशी प्रामाणिक पाहिजे का मी कोणताही अनुभव, अकाट्य अनुभव जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी ह्या मार्गाचं अनुष्ठान करील, जेव्हा मला पुढचा मार्ग दिसेल तेव्हा पुढचा पाऊल टाकेल. अशा रीतीनं हा जो मार्ग आहे ना, श्रुती प्रतिपादित मार्ग, हा सर्व कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे
कोडीसवानी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे किंवा श्रुती कांडत्रयाने युक्त असणारी श्रुती. त्याच्यामध्ये काही लोक काय म्हणतात की या ठिकाणी ह्या योगामध्ये उपासना जी आहे ना, तर त्या उपासनेमध्येच योगाचा काय करावा, समावेश करावा किंवा अंतर्भाव करावा, म्हणून योग हे तिसरं साधन ज्ञानोबरायांनी या ठिकाणी चौथं साधन म्हणून मानलेलं नाही, पण त्याचं वर्णन मात्र केलेलं आहे. कारण जो योगाचा अधिकारी आहे तो उपासनेचा अधिकारी असेल असं नाही. या ठिकाणी उपासनेचा अधिकारी आणि योगाचा अधिकारी, उपासनेचा अधिकार सर्वांना आहे, योगाचाही अधिकार सर्वांना आहे. स्त्री पुरुष भेद किंवा वर्णाश्रम हे भक्ती सिद्धांताला कुठल्याही प्रकारच्या आड येत नाही. हे दोघांच्यामध्ये साम्य आहे, त्यामुळं योगाचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे असं नाही. पण ज्याच्या ठिकाणी ज्याला निवृत्तिक स्थितामध्ये चित्ताचा निरोध आवडतो, एकाला चित्ताला इष्टाच्या आकाराची वृत्ती होऊन आनंदाची अभिव्यक्ती होते, एकाला आनंदाच्या अभिव्यक्तीची गरज नाही. चित्ताच्या निरोधामध्ये जी आनंदाची उपलब्धी होते ती स्वरूभूत आनंदाची उपलब्धी होते, म्हणून त्याला ते पाहिजे आहे. एकाला वृत्तीला काहीतरी झळक लागल्यापर्यंत जो आपल्याला याचा अंगीकार आपण करणार नाही, तर झळकला म्हणजे वृत्तीमध्ये अभिव्यक्ती. मग त्याच्यासाठी काय सांगितलं आहे, साहम अहम सहा हे चिंतन करताना निधिध्यासन चिंतनामध्ये त्याला चिंतने तद्रूपता ही त्याला प्राप्त होती. आणि ती प्राप्त व्हायची असली तरी अनुभवाच्या पावली धोरणू पडेल, त्याला या ठिकाणी ह्या राजमार्गावरच यावं लागेल. म्हणून याला काय म्हणलं आम्ही, जो हा सगळा मार्ग किंवा ही जो साधना पंथ सांगतो, तर त्या पंथामध्ये या ठिकाणी अनुभवाच्या पावली धरून राजमार्गाने जाणे. चिंतन काय झालं, याचा अर्थ या ठिकाणी समसमुच्चय पण सांगायचा नाही, क्रमसमुच्चय या ठिकाणी सांगितलेला आहे. असा हा मार्ग आहे ना, असा हा पंथराज आहे. आता याला तुम्हाला काय नाव द्यायचं सांग, याच्यामध्ये सगळं समाविष्ट झालेलं दिसतं. काय याच्यामध्ये आपल्याला असा कुंडलिनी असा निश्चय होतो, याच्यामध्ये कुंडलिनी योग असा निश्चय होतो. काय या ठिकाणी राजयोग म्हणजे वेगळं. काही लोकांचं म्हणणं आहे राजयोग म्हणजे उपासनेसहित असणारं जे ज्ञान त्याला म्हणायचं राजयोग. काही लोकांचं म्हणजे राजयोग सांगण्यामध्ये खरं तात्पर्य विचाराच्या मार्गाने आपल्या ध्येयाला प्राप्त होणं, हा राजयोग आहे. विचाराच्या मार्गाने ध्येयाला प्राप्त होणे हा झाला सरळ सरळ वेदांत. विचारात जायते बोधा म्हणजे हा कोणता योग झाला, ज्ञानयोग झाला. असा अर्थ नाही का याच्यामध्ये, हा सगळा विचार चालला आहे आपला. पण ह्या ओव्या हे सांगतात की ज्ञानोबरायांच्या, आहे की नाही. म्हणून म्हणतात की योगी वृंदे वहिली, म्हणजे काही याच्यातून खूप खूप व्यंजनेने सांगतात. वहिली सत्वर, लोक उगीच घाई करतात. कर्मानेच मोक्ष मिळेल, कर घाई किती कर तरी तुला रस्ता मिळणार नाही. आणि जर तुला खरंच पाहिजे असेल, ध्येयच पाहिजे असेल, तर प्रामाण्यवाद कोणाला दे, अनुभवाला. केलेला साधन आणि आपल्याला अपेक्षित असणारं साध्य यांचा साध्य साधन भाव नियत असेल, कार्यकारण भाव नियत असेल, तर मला अनुभव आलाच पाहिजे. अनुभव येतच नाही. आणि अनुभव कधी येतो, एका साधनाची परिपक्वता होते तेव्हा ते पुढच्या, जसा मनुष्याने एक पाऊल उचलला म्हणजे तो पाऊल पुढं ठेवला की मग मागचा पाऊल आपोआप उचलून पुढं जाण्याचं त्याला पुढच्या पायरीवर पाय टाकता येतो. परंतु पहिल्या पायरीवरच जर जिथं एक पाऊल आहे तोच जर आपला रोवलेला नसेल चांगला तिथं भक्कम, तर त्या ठिकाणी मागचा पाऊल जरी उचलला तर पुन्हा मागच येण्याची शक्यता आहे, आहे की नाही. म्हणून त्या साधनामध्ये परिपक्वता आली की पुढचं साधन त्याला मिळत जातं, असं माऊलींचं मनोगत याच्यामधून दिसतं, आहे की नाही. आणि हा मार्गच शास्त्राने याच्यासाठी सांगितला की निष्काम कर्म सकाम कर्म केलं की मनुष्याला हळूहळू निष्काम कर्माकडे प्रवृत्ती होते, किंवा सकाम उपासना केली तर निष्काम उपासनेकडे प्रवृत्ती आहे. निष्काम कर्माने चित्तशुद्धी झाली की त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झालं की त्याला तत्त्वज्ञानाची जिज्ञासा होते, विविधिशा निर्माण होते. विविधिशा निर्माण झाली का पुढचं साधन त्याला गुरुप्राप्ती वगैरे. तैशी कर्मे साम्य दशा जेथ होय विरेशा ते तर सद्गुरू श्रीगुरू आपैसा भेटेची गा. आणि श्रीगुरूंचा झाला की कोणताही मनुष्य जो परमार्थामध्ये फळापर्यंत पोचला आहे त्याला त्याचा जीवन प्रवास जर विचारला, ह्याच्यानंतर तुम्ही असं कसं झालं, त्याला काय सांगता येणार नाही. कसं झालं की बरोबर ह्या वेळेला याची परिपक्वता होऊन मी पुढच्या मार्गात कसा आलो याचं स्पष्टीकरण करता येत नाही. त्याचं कारण काय, ते ज्या वेळेला परिपक्व होतं तोच मार्ग त्याला पुढच्या मार्गावर त्याला आरूढ करून त्याला गंतव्याच्या दिशेकडं, ध्येयाच्या दिशेकडं घेऊन जातो. फक्त प्रामाणिकपणे त्याचं एकच असलं पाहिजे की अनुभूती.
जोपर्यंत मला ही अनुभूती आली नाही तोपर्यंत मी मार्गक्रमण करीत राहील. तर त्यावेळेला त्याला आपोआपच तो मार्ग म्हणजे तो राजमार्ग किंवा तो श्रेष्ठ मार्ग, त्या श्रेष्ठ एकापुढचा एक श्रेष्ठ मार्ग त्याला मिळतच जातो. असं म्हणून बरेच लोकांचं की ह्या क्रमसमुच्चय आणि समसमुच्चयाबद्दल ज्ञानोबरायांच्या जर आपण ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलं तर बरं किती कर्माच्या वेळेला कर्माचं महत्त्व किती आहे, उपासनेच्या वेळेला उपासनेचं किती आहे, याच्या ज्ञानही मिळालं पाहिजे. मग याचा अर्थ ज्ञानोबरायांना हा सगळा समसमुच्चयच अपेक्षित आहे असं म्हणलं तर काय हरकत आहे. वक्त्याचं तात्पर्य निघतं कुठं. आता ज्या लोकांना षड्लिंगपूर्वक चिंतन करायचं नाही तर त्यांना असंच वाटत राहणार ना. आणि त्यांना अगोदरच त्यांनी गृहीत कृत्य धरलेले, पूर्वग्रह दूषित करून ह्या प्रकारचे विचार करतात. तर त्यासाठी ह्या मला वाटतं फक्त कुंटेंच्या ज्ञानेश्वरीत नाही, तर सगळ्या ठिकाणी क्रमयोग हा शब्द त्यांनी सांगितलेला आहे. क्रमयोग हा माऊलींचं काय आहे, अपेक्षित अशा प्रकारचं साधनाक्रम आहे. साधनाक्रमामध्ये क्रमयोगच सांगायचा आहे असं दिसतं. आणि जीवनामध्ये तुम्ही पहा ना, जो मनुष्य जिथं असेल तिथून सुरुवात करणार ना, जिथं असेल तिथं. जर त्याचं निष्काम कर्म नसेल झालं, चित्तशुद्धी नसेल, त्याला ते कर्म करावं लागेल. बरं ह्याविषयी माऊलीने किती सांगितलं, किती स्पष्ट सांगितलं की हा जो मार्ग आहे जेथं प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी आणि जे मार्गीचा कापडी महेश अजूनी, असं भगवान शंकराचं उदाहरण देऊन माऊली ज्यासाठी सांगतात. आणि आमची सुद्धा काय म्हणतात, हीच परंपरा आहे आदिगुरु शंकरांपासून असं सांगतात माऊली. ठीक आहे ना. आता हे सगळं चिंतन कशाला चाललं आहे. काही लोकांनी आता परवा आपल्याला एकाने कोणी ग्रंथ दिला आहे, पंथराज हेच त्याचं नाव आहे. दिला नाही, हां आम्ही ते ग्रंथ काढत असताना पंथराज याच्यावरच त्यांनी चिंतन केलं. आणि त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराज हे केवळ योगाचेच साधना करायला सांगतात. आणि ह्या सगळ्या अध्यायामध्ये योगच आला. अजून एक कोणी ग्रंथ काढलेला, तो पण परवा लागला होता हातात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांचं परंपरेनं कुंडलिनी योग आहे आणि तोच पंथराज आहे. आणि म्हणून त्यांनी आग्रहाने ह्या अध्यायामध्ये तो प्रतिपादन केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. तर तसा या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबरायांचं बोलणं आहे. आता हे जे शब्द आहेत त्याच्यातून अजून तरी आपल्याला तसं काही दिसत नाही. बरोबर आहे ना. आणि कोणाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा सांगा. किंवा याच्यामध्ये असं नाही का आपल्याला एक निर्धार करायचा. निर्धार आत्तापर्यंत कोणाला झाला नाही, आपण काय करणार त्याचा निर्धार. पण त्याला ज्या काही उलट आपण आणखी निर्धार होत नाही, आणखी शंका उपस्थित केल्या तरी चालतील. एक वाङ्मयाची सेवा म्हणून. पण दिसतं ते शब्दातून असं दिसतं, आहे की नाही. आता सांगतात तेथ अनुभवाच्या पावली धोरण. जर तुम्ही अनुभवाच्या पावलांनी चाललं तर तुम्हाला राजमार्ग मिळणार. धोरणू म्हणजे हमरस्ता, किंवा त्याला आपल्या इथं कोणतरी सांगताना लिहिलं ते खोडले ना, एक्सप्रेस हायवे मिळणार त्याला, आहे की नाही. अनुभवाच्या रीतीनं चालला तर त्याला काय द्रुतगती मार्ग त्याला मिळेल, एक्सप्रेस हायवे असं. तीही आता बघा, तीही आत्मबोधाचे निउजुकारे धाव घेतली एकसरे की एर सकळ मार्ग निजसुरे सांडून. म्हणजे आता थोडक्यात जर पाहायचं, हे सगळं मला सकाळी असं वाटलं का हेचं चिंतन जर करायला गेलं आणि आपल्याला जर त्याचं तात्पर्य अर्थ काढायला सांगितलं, कोणी सांगितलं की बा ते जसं असतात ना परीक्षेला मायनस मार्क करू, जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर पूर्ण मार्क, आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला मार्क आणखीन कमी करायचे. आणि ही परीक्षा कोणती आहे, ही परीक्षा आहे ती UPSC किंवा कलेक्टरची काही. आणि जर तुम्हाला विचारलं तर मायनस मार्क होतात आणि मनात तर खूप संदेह आहेत, ऐका नाही. आणि कुठंतरी तर आता खून केली पाहिजे, पण मायनस होऊ नये असं जर वाटत असेल तर याला ज्ञानयोग ज्ञानयोग असं म्हणून त्याच्यावर खून करावी असं. कारण हे पाहिलं तर पहा ना, आता पुढं काय सांगतात, ही त्याच्यासाठी ही ओवी आहे की तीही आत्मबोधाचे निउजुकारे धाव घेतली एक सरे की येर सकळ मार्ग निदसुरे सांडून्या. तुमचा हा पंथराज आहे. याच्यातून दिसतो का नाही ज्ञानयोग, की तीही आत्मबोधाचे निउजुकारे. आपल्याला जर सरळ त्या गंतव्यस्थानाकडे जायचं असेल, त्यांनी कोणती वाट धरली, आत्मबोध, आत्मज्ञानाची. आणि उजुकार म्हणजे सरळ वाट आहे. म्हणजे ही वाट कोणती आहे, सरळ वाट. तुकाराम महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि पांडुरंग
भरवसेनी भेटे पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही याच वाटेने जा आणि तुम्हाला निश्चयाने पांडुरंग परमात्म्याची ओरावरी भेट होईल. असं जसं सांगतात तसं इथं ज्ञानोबाराय सांगतात तीही बोधाचे नि उजुकारे. बोध म्हणजे आत्मबोध, आणि त्या आत्मबोधाचीच उजुकार म्हणजे सरळ वाट आहे. आणि त्या सरळ वाटेने धाव घेतली एकसरे, आणि एकसारखी त्या मार्गानेच त्यांनी धाव घेतली. आता आत्मबोधाचा सरळ मार्ग कोणता आहे? आत्मज्ञानाचा सरळ मार्ग कोण आहे? कोणता आहे? आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. तुम्ही म्हणाल बा तुमच्या दृष्टिकोनातून हे दिसतं, आहे की नाही? तर कोण काय उपयोगाचा नाही. माऊलींची दृष्टी काय आहे? तर माऊलींची दृष्टी माऊली स्पष्ट सांगतात ना. याच्यामध्ये आत्मबोधाची वाट सरळ आहे आणि त्याच्यावर धाव घेतली म्हणजे त्याच्यावर धावायला लागले. आणि कसे एकसरे एकसारखे त्याच्यावर धाव, म्हणजे हा मार्ग जो निवडला ना त्या मार्गावरच चालत राहिले. म्हणजे चांगलं लक्षात घ्या, म्हणजे आत्मबोधाचा जो मार्ग आहे आत्मदर्शन, आत्मबोध म्हणजे आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार. त्या आत्मसाक्षात्काराचा मार्ग काय सांगते श्रुती माता? श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. आता ह्या ठिकाणी तुम्ही हे जे त्याला काय म्हणतो आपण विवरणकाराचा पक्ष आहे का? या ठिकाणी आत्म्याचं फक्त श्रवणातच आत्मदर्शन होतं, मनन आणि निधिध्यासनाला व्यर्थत्व आलं तरी काही बिघडत नाही. आणि एक पक्ष सांगतो की भामतीकारांचा तिन्ही केला. हा तुमचा अंतर्गत ज्ञान मार्गातल्या चर्चा तुम्ही बाजूला ठेवा, पण गोष्ट एकच आहे का आत्मज्ञानाने मोक्ष होतो, याच्याबद्दल काही शंका नाही. आता तुम्हाला ते प्रक्रिया कोणती घेतली त्याच्यामध्ये? तुम्ही ह्या आत्माचं दर्शन घेण्यासाठी श्रवणही केलं पाहिजे, त्याच्यानंतर मननही केलं पाहिजे, त्याच्यानंतर निधिध्यासनही केलं पाहिजे. दुसरे सांगतील की आत्म्याचं फक्त श्रवणच केलं पाहिजे, श्रवणातच आत्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार होतो. निष्प्रतिबंध आनंदाला काही जर होत नसेल तर प्रतिबंध मानावा लागतो. प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी मनन वगैरे निधिध्यासन ही साधनं केली पाहिजेत असं तुम्ही सांगता. पण आमची धावधी चाललेली आहे कोणत्याही रीतीनं कुठं चाललेली? आमची धाव चालली आत्मस्वरूपाच्या दिशेने, आत्मबोधाचेनी उजुकारे, आणि धाव घेतली आणि एकसारखी म्हणजे दत्त एकतर काय त्याला काय म्हणतो आपण दुसरं वेदांत विचाररूप श्रवण करून धाव घ्या, किंवा मनन निधिध्यासनाची भर घालून तुम्ही घ्या. पण वाट कोणती आहे? आत्म्याचीच वाट आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचीच वाट आहे आणि त्याच्याच दिशेने तो धाव घेत आहे. आता याच्यामध्ये कोणता दुसरा मार्ग निघेल? जो सरळ मार्गाने निघालेला आहे आणि जो धाव घेतली आणि एकसारखा धावत आहे. एकसारखा धावत आहे म्हणजे कर्म उपासने यासहित ते वाट चाललेली आहे का केवळ अंतरंग साधनाचाच अवलंब केलेला आहे? केवळ तेवढं एकसरे आणि धाव घेतली एकसरे धावतोय म्हणजे तीव्रतर वेगाने त्या ठिकाणी त्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त झालेला आहे सारखा. आता याचा अर्थ काय? ही साधनं ज्ञानाची साधने, का ही साधनं ध्यानयोगाची साधने, का उपासनेची साधने, का कर्माची आहेत, का कुंडलिनी योगाची आहेत? असं वाटत नाही, आहे की नाही? धाव घेतली एकसरे. आणि त्याच्या पुढे जाऊन माऊलीने किती स्पष्ट सांगितले बघा की येर सकळ मार्ग निधसुरे सांडूनिया. आणि इतर मार्ग त्यांनी टाकून दिले असं लिहिले ना. टाकून दिलं इथं नाही, त्या मार्गांना माऊलीने एक विशेषण दिलं, निधसुरे अज्ञानातले मार्ग आहेत. म्हणजे याचा अर्थ ज्ञान मार्गाचंच हा अनुसरण करतो आणि इतर मार्गाचं त्यांनी आता तुम्ही म्हणाल इतर मार्ग टाकून दिले म्हणजे त्या मार्गाचं फळ क्रमयोगाने त्याला झालं असताना त्याची पुढची पाऊल वाट चालली. आता क्रमलेढीने आहे त्याने अज्ञानाच्या मार्गाने मला माझ्या गंतव्यस्थानाला प्राप्त होईल याच्याविषयीची शंकासुद्धा त्याच्या अंतःकरणात राहिली नाही. म्हणून त्यांनी स्वतःहूनच ह्या मार्गाचा त्याग केला आहे. आता त्याग केला याचा अर्थ त्याचं अनुष्ठान केलं नाही का? अनुष्ठान करून त्याग केलेला आहे. आणि कधी अनुष्ठान करून त्या अनुष्ठानाचं फल प्राप्त झाल्यानंतर पुढच्या दिशेने त्यांनी वाटचाल केलेली आहे. आणि आता तो अंतरंग साधनापर्यंत आलेला आहे आणि अंतरंग साधनाने तो आत्मबोधाकडे चाललेला आहे. आता तुम्ही म्हणाल की असं जरी असलं, तुम्ही म्हणे की हा जो पक्ष आहे ना, हा पक्षसुद्धा विवरणकाराचा पक्ष बळकट करणारा आहे. हा जे श्रवणानेच साक्षात्कार होतो असं जे मानणारे त्यांच्या पक्षाचा स्वीकार करणारा दिसतो. भामतीकार जे वाचस्पती मिश्र आहे
त्यांचा पक्ष याच्यामध्ये दिसत नाही इथं तरी. याच्यामध्ये म्हणतात कारण येर सकळ मार्ग निदसुरे सांडून, हे सगळे मार्ग कशाचे आहेत? अज्ञानातले आहेत. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मग ज्ञानाच्याच मार्गाचा अवलंब केला आणि ज्ञानाचा अंतरंग साधन आहे संन्यास्य श्रवणम कुर्यात, असं त्याचा अर्थ झाला आहे की नाही. मग बरं म्हणतात मग ह्या ज्ञानाच्या मार्गाने म्हणजे त्यांनी श्रवण काय कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरेटी वस्तू होणी उठी कवनू एक जो, आहे की नाही. तो का म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा, असं त्यांनी ऐकलेले आहे. आणि मग तो काय झाला? आत्मबोधाला प्राप्त झाला. आत्मबोधाच्या सरळ वाटेने जाऊन त्या ठिकाणी जे काही अज्ञानातले मार्ग सर्वांचा परित्याग करून त्या मार्गाने तो हळूहळू इथला मार्ग पुढं जाऊन सांगणारे माऊली. हा मार्ग असा नाही का एक चालणारा आहे आणि त्या गंतव्यस्थानापर्यंत जातो. गंतव्यस्थानापर्यंत जात नाही, ज्या मार्गावरून ज्या ध्येयाकडे जातो त्या ध्येयाला पोचत नाही, तो ध्येयरूप होतो. हे त्या तिथंचं चालणं असं आहे की जसं तिथलं पानं कसं असे ते तिचे पाने ऐसे असे वेरा जैसा न मोडली या विहिरा आपल्या उगमी झरा होऊन ठाके, असं त्याचं स्वरूप आहे. त्या स्वरूपापर्यंत गेला कशावरून? तर ते म्हणतात लगेच आता तिथपर्यंत गेला ना. हा मार्ग कसा आहे? तर हा मार्ग सांगतात पाठी महर्षी येणे आले साधक, हा निदसूर्य मार्ग. हां सिद्धांताचे जे प्रकार आहेत सिद्धांत आहे ते निदसूर आहे ते सगळे अज्ञानातले म्हणून त्यांनी टाकून दिलेले आहे की नाही. असं तर याच्यामध्ये म्हणजे प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची कोडी, ह्या भूमीमध्ये माऊलींनी प्रवृत्ती लक्षणात्मक निवृत्ती लक्षणात्मक धर्म त्यांचा क्रमयोग हे सर्वच अपेक्षित धरले. याच्यामध्ये सर्वच वेदांत आणला. फक्त वेदांत आणला नाही किंवा फक्त कर्मकांड आणलं नाही, तर याच्यामध्ये सर्व कर्मकांड उपासनाकांड ज्ञानकांड आणि योग साधना सहित सर्वच माऊलीने या ठिकाणी आणलेले की नाही. मग आता याच्या पुढं म्हणजे आता हा पुरुष काय झाला? हा आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झाला. कशावरून? पुढं काय सांगतात बघा. पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येण्याची पंथे. महाराज हे सगळं चाललं हे दिसतं का आपल्याला? याचं म्हणजे पटण्यासारखे की नाही याच्यामध्ये हा जो विषय नाही तसं नाही. म्हणजे हा 6वा अध्याय चालला. हा थोडासा म्हणजे याच्यामध्ये अनेक लोकांचे वेगवेगळे मतं पडतात आणि त्याला ते चिकटून बसतात याच्यामध्ये. ते एक आमचे बंधू आहे ते म्हणतात की मला सगळ्यात गीतेचा हा अध्याय आवडतो, म्हणजे हा 6वा अध्याय आवडतो. ते वर्णन ऐकायलाच खूप गोड वाटतं आणि सर्व निषिद्ध कर्मात प्रवृत्त आहे. कसं काय त्या आवडीला काय कथा कादंबरी आवडल्यावर कोणाला त्याला काय अधिकार लागत नाही, त्याला आनंद होतो आहे की नाही. तसं त्या दृष्टीने पाहणे खरं हे अध्यायाकडं पाहणं आहे का? हे पाहणं आहे का त्याच्याकडं? पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येण्याची पंथे, हा मार्ग आहे बरं का. आता काय म्हणतात पाठी म्हणजे याच्यानंतर, म्हणजे याचा अर्थ काय आहे? ह्या मार्गावर जाऊन हा पोचला आणि गंतव्याला प्राप्त झाला. तर पाठीमागचे जे लोक आहे नंतरचे ते लोक कसे? पाठी महर्षी येणे आले म्हणजे येणे मार्गे आले. ह्या मार्गाने आणखीन कोण नंतर कोण आले? महर्षी आले. इथं महर्षी म्हणजे काय? महान महान असे असणारे ऋषी. ऋषी म्हणजे कोण? ऋषी हा मंत्रद्रष्टारा, मंत्राचे जे द्रष्टे आहेत ते ऋषी आहेत की नाही. म्हणजे इतके शुद्ध अंतकरणाचे, बरोबर ना, पूर्वमीमांसेचं अनुसरण करणारे हे खरे महर्षी जे आहेत, ज्यांना वेदाचा मंत्र जो आहे तो मंत्र दिसतो. म्हणजे ही जी समाधी भाषा आहे ही समाधी भाषा भागवताची जशी शुक मुनींची, तसं यांना की त्यांनी काय लिहिलं काय एक श्रुती आहे की असे जे ज्या वेळेला धाता यथापूर्वम अकल्पयत, जसा पूर्वीच्या कल्पातला वेद होता तसाच या कल्पात देखील परमात्मा जो आहे त्या वेदाचे काय करतो? फक्त आविर्भाव करतो. तिरोभाव झालेला होता तो आविर्भाव करतो. काही सृष्टीच्या प्रलयात वेद नावाचा ग्रंथ कुठं राहतोय का त्यावेळेला? पण वेदातले सगळे जे आशय आहेत ते वेदाचे जे द्रष्टे ऋषी म्हणजे त्याला काय म्हणतात? वेदाचे
तो अमक्या त्याचं सांगितलं त्याचा ऋषी सांगितलेलं आहे, मंत्रांचा ऋषी सांगितलं. एखादं सुक्त आहे, त्या सुक्त कोणी म्हटलं त्यांचं ऋषी सांगितले. आता त्या ऋषीने केलेलं आहे का ते? नाही. ऋषींना ते काय त्यांच्या समोर आलेले, त्यांच्या अंतकरणाची जी विशुद्ध अंतकरणाची स्थिती तिच्यासमोर आपोआप वेदातले मंत्र येतात. असे जे द्रष्टे ऋषी आहेत ते येणे आले, ते ह्याच मार्गाने आले. म्हणजे कोणत्या मार्गाने आले? ते देखील मंत्रद्रष्टे असून देखील आपल्या जीवनातील जी काही अपूर्णता आहे त्या अपूर्णता घालवण्यासाठी मार्गी आले. आणि मग तिथं झाल्यानंतर काय आले तर पण ते आलेले काही लोक काय आहेत? साधक लोक आहेत. साधक लोकसुद्धा जर ह्या ज्ञानमार्गाने आले म्हणजे कारण ते कसे साधक आहेत म्हणजे याचा अर्थ साधनचे चतुष्टय संपन्न आहेत. मग त्यांनी काय केलं? ते साधन चतुष्टय संपन्न पुरुषांनी जेव्हा ह्या मार्गाचा म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गाचा जेव्हा अवलंब केला, म्हणजे आत्मज्ञानाची जी अंतरंग साधनं आहेत त्याचा अवलंब साधकांनी म्हणजे अधिकारी साधकांनी केला, तर ते काय झाले? सिद्ध झाले, सिद्ध अवस्थेला पोचले. आहे की नाही? साधकाचे सिद्ध झाले, पण येणे मार्गे आले. पण कोण? याचा अर्थ मंत्रद्रष्टे असणारे ऋषी यांनी देखील जरी केवळ मंत्रद्रष्टे होते, पण त्या द्रष्ट्या आपल्याला जे मंत्र दिसतात त्याची असणारी तात्पर्यभूत असणारी अनुभूती ती आपल्याला यावी. कारण अनुभूतीकडे जे जाईल ते आला. एक चिंतन थोडक्यात सांगतो. जर मनुष्याला अनुभूती प्रमाण धरली आणि त्याला जरी वेदाचं साह्य नसलं तरी त्याचं परमार्थामध्ये बरंचसं उत्थान होतं. याचं उदाहरण कोण आहे? तर सॉक्रेटिस आहे. सॉक्रेटिसला तर काही वेदाचं साह्य झालं नाही, पण आत्म्याच्या अमरत्वाविषयी किती निसंदेह झालेला आहे, किती निसंदेह झालेला आहे. जर आपण जर त्याला आत्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान होणार नाही, आपल्या वेदाचं महत्त्व सांगण्यासाठी आपण त्याची उपेक्षा करू, पण उपेक्षा केली तरी वस्तुस्थितीकडे डोळे झाक करता येत नाही. वस्तुस्थितीच्या पाहिलं तर तुमचं कोणतं विषय आनंद मला द्या, मला मृत्यू काय असतो ते कळू द्या. याचा अर्थ मरण माझे मरून गेले या बोधापर्यंत, पण त्याला अनुभव पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी सगळं जीवन त्याला देहदंड आला तरी त्यांनी आपलं जे चिंतन आहे ते सोडलं नाही. आपला जो अनुभव आहे आणि तोच अनुभव त्यांनी घेतला. तर पाठी महर्षी येणे आले आणि साधकाचे सिद्ध झाले. त्या साधकापासून ते सिद्ध झाले. आणि पुन्हा आता सांगतात, पण आता काही जरी हा जो पंथराज आहे ना, चांगलं बघा, हा जो राजमार्ग आहे, हा राजमार्ग आतापर्यंत आपण विचार केला काय केला? आत्मज्ञानाने मोक्ष प्राप्ती इथपर्यंतच आहे. माऊलींनी इथं असं लिहिलंय का आत्मविद थोरावले येण्याची पंथे. म्हणजे याचा अर्थ हा मार्ग आत्मवेत्या म्हणजे जे आत्मज्ञानी पुरुष आहे ते आत्मज्ञानी पुरुषांसाठी हा मार्ग आहे. उलट ते येण्याची पंथे म्हणजे ह्या राजमार्गाने म्हणजे नुसते पूर्वमीमांसकच ह्या मार्गामध्ये नाही, तर उत्तरमीमांसा दर्शन ते देखील येण्याची पंथे थोरावले. ह्या मार्गाने ते मोठे श्रेष्ठ झाले असं लिहिले. आता काय याचं आता असं कसं? आता तुम्हाला जर त्याचा जर अर्थ फारच म्हणजे तुम्ही घाबरत करणार तर तो कोणता अर्थ करणार तुम्ही? आत्मवेत्ते म्हणजे इथं अर्थ असा घ्यावा जसं प्राप्ते पुरुषे ऐक नाही अदृढ अपरोक्ष ज्ञान असा याचा अर्थ घ्यावा असं तुम्ही म्हणाल. ऐक नाही साधं आपण इथं माऊलींचं मनोगत सांगताना असं अर्थ करताना आपल्या तरी मनाला समाधान वाटतं का? नाही वाटत. इथं आत्मवेत्ते स्पष्ट शब्द सांगितला आहे आणि त्या आत्मवेत्यांचंच वर्णन या ठिकाणी म्हणजे आत्मवेत्ता होण्यासाठी हे मार्ग आहेत असा आपला संस्कार आहे. आणि माऊली तर इथं म्हणतात आत्मविद थोरावले येण्याची पंथे. बाकीचं चिंतन आपलं नेहमी होत असतं, आता पण थोडं होऊनच गेलं. तर त्याच्यामध्ये आत्मवेत्ते म्हणजे आत्मवेत्ते दृढ अपरोक्ष साक्षात्कारी पुरुष. पण त्या दृढ अपरोक्ष साक्षात्कारी पुरुषांना की ज्यांना निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधा अशा बोधाला प्राप्त झालेले हे आत्मवेत्ते आहे. आणि त्यांना पुन्हा हा जो आमचा मार्ग आहे ना, हा मार्ग केवळ या ठिकाणी तत्त्वज्ञानावर झालं तर तिथं थांबत नाही. कारण तत्त्वज्ञान होऊनही जर त्या पुरुषांना जर वाटलं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख तर त्यांना हाच मार्ग आहे की ज्या मार्गामध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा देखील अंतर्भाव ह्या मार्गामध्ये होतं.
हा हे मार्गीचा कापडी महेश अजूनही अगोदरच झालं ना चिंतन. म्हणून आत्मविद थोरावले येण्याचे पंथे. आत्मवेद ते पुरुष देखील काय करत असतात की लोकसंग्रहासाठी, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी कोणत्याही कारणाने का होईना, पण त्या ठिकाणी ते सुद्धा त्यांनासुद्धा ज्ञानी पुरुष फक्त म्हणला की निस्त्रय गुणेपदे को विधी निषेध को निषेधा, तर त्या पुरुषाला खरं ज्याला शाश्वत सुखाची निरंतर अभिव्यक्ती आणि त्याचा भोग भोगीत विधेय कैवल्यामध्ये प्रविष्ट झाला अशी स्थिती अनुभवता येईल का त्याला? का त्यालासुद्धा हेच करावं लागेल? बरं, त्यांनी ज्ञानलक्षणात्मिका म्हणलं तरी भक्तीच आहे, आणि प्रेम लक्षणात्मका म्हटलं तरी काय आहे? भक्तीच आहे. याच्याबद्दल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आग्रह नाही बरं का. काही लोक जे घेतात ना एकांगीपणाने का प्रेम लक्षणात्मक भक्ती ती वेगळी आहे आणि ती ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे, आणि ज्ञान तुकाराम त्या ज्या भूमिकेतून तुकाराम महाराजांनी आपण केले का नाथ महाराजांनी, तर भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा अभिमान नित्य नव, म्हणजे याचा अर्थ भक्तिप्रेम हे वेगळंच आहे आणि ज्ञान वेगळं आहे असं नाही. हे जे आपण शास्त्रचिंतन करतो किंवा ज्ञानोबा हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये ज्ञान लक्षणात्मिका भक्तीचाही समावेश होतो आणि प्रेम लक्षणात्मक भक्तीचाही समावेश होतो. आणि ज्ञानोत्तर, ज्ञानाला पूर्व पश्चिम नाही, ज्ञानाला उत्तर आणि पूर्व नाही असं असूनही हे वर्णन कशासाठी केले? हे वर्णन केवळ हे अर्थवादाचंही वर्णन नाही, हे उपयोगी वर्णन आहे. आणि ते कोणत्यासाठी? तर जीवनमुक्त पुरुषाला उत्तर जीवनामध्ये निर्विषय निरुपाधिक अशा सुखाची उपलब्धी करण्याचे साधन आहे की ज्याच्यामध्ये वास्तव अद्वैत आणि म्हणजे केवळ वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत याच्याद्वारा ह्या संतांनी हा जो मार्ग सगुण भक्तीचा या ठिकाणी सगुण निर्गुण एको गोविंद रे, दृश्य अदृश्य एको गोविंद रे, ही अनुभूती संपादन करीत किंवा ह्या अनुभूती घेत त्या ठिकाणी त्यांनी याचं निरूपण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आत्मविद थोरावले येण्याची पंथे. थोरावले असं का म्हणतात? सोनं अगोदर ते ज्ञान झालं म्हणजे सोनं झालं, पण सुगंध आला जर येण्याची पंथे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा त्याच्या जीवनामध्ये अंगीकार झाला तर तो खऱ्या अर्थाने काय झाला? थोरावला, श्रेष्ठतेला प्राप्त झाला. म्हणजे सोन्याला सुगंध आणि चंदनाला फळं प्राप्त झाली असा अर्थ करता येईल ना. म्हणून म्हणतात आत्मविद थोरावले येण्याची पंथे. आणखीन एक याच्यामध्ये सांगतात, हा मार्ग जई देखिजे तई ताहान भूक विसरीजे, रात्री दिवसो नेनिजे वाटे ये. आणखीन ह्या मार्गाचं वैशिष्ट्य आहे. आता हे सगळं आपल्याला काय वाटतं की आपल्या एकच गृहीत कृत्य आपण अगोदरच धरून बसलो. कोणतं? हे अष्टांग योग आहे, हा राजमार्ग म्हणजे कुंडलिनी योग आहे, हाट योग आहे, लय योग आहे, असं काही किंवा आहे का नाही काय हे आपल्याला. पण इथं ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात ना, हा मार्ग काय आहे? हा मार्ग जरी देखीजे, हा मार्ग जो आहे हा जर पाहायचा झाला तुम्हाला, म्हणजे ह्या मार्गाबद्दलचं तत्वतः त्याच्या स्वरूपाची जर अनुभूती घ्यायची झाली तर ह्या मार्गामध्ये असं आहे की ताहान भूक विसरीजे. याच्यामध्ये भागवतामध्ये श्लोक आलेले आहेत बरेच, पण आता ते मला वाटतं संदीप महाराज तुम्हाला आठवले बा याच्यामध्ये मला वाटतं एकादश स्कंदामध्ये पण हे श्लोक आलेले आहेत आणि मध्ये पण कुठेतरी बहुतेक कपिल गीतेत आलेले. तर हे एक चिंतन करण्यासारखे बघा. हा मार्ग जरी देखिजे, ह्या मार्गाचं देखिजे म्हणजे जर ह्या मार्गाचा विचार करायचा झाला तर असं दिसतं ह्या मार्गामध्ये ताहान भूक विसरीजे. याच्यामध्ये ताहान आणि भूक या ठिकाणी विसरूनच जाते. आता ताण भूक विसरून जाते हे योग मार्गामध्ये आहे का? हाटयोगामध्ये ताण भूक विसरत असते का ताण भूक पीडा करत असते? बरं त्याला उपाय काय? ताहानची पियावी, भुकेली या भूकची खावी, अहोरात्री अति चर्चावी मवावा, अहोरात्री चर्चावी ना मवा, अहोरात्री वावी, हां अहोरात्री वावी मवावी मवावा वारा. आपल्या हाताने त्या वाऱ्याचं काय घ्यायचं? माप घ्यायचं. आणि भूक लागल्यावर काय खायची? भूकच खायची. ताण लागल्यावर काय खायची? ताणच. आपलं काय प्यायचं? ताणच प्यायची. म्हणजे याचा अर्थ इतका. आणि हे निग्रह करताना किती त्याला दुःख होतं ते सांगितलेलं आहे. शीत वेडावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीचे असावे घरातू, लोखंडाचे चणे जै बोचरी आई पडती खाणे, तै पोट भरणे की मरणे शुद्धी नेणो, असं त्याचं वर्णन केले. मग तो योग आहे का हा इथं?
उलट इथं असं लिहिले रात्री दिवस नेनिजे. तुकाराम महाराजांची अनुभूती न आठवे घरदार तान पळाली सुख सेज गोड चित्ती नलगे आणि नाठवे घरदार तान पळाली बुक. त्याच्यापेक्षा दुसरं प्रमाण आहे की मला वाटतं ज्ञानोबरायांचे का तुकोबरायांचे, तर ते म्हणतात नकळे दिवस की राती आखंड लागली शे ज्योती आणि आनंद लहरीची गती वर्णुमी किती तया सुखा. असा मार्ग आहे हा मार्ग काय आहे असा आहे. तर हा मार्ग जिथं तान भूक काय जिथं तान भूक विसरीचे, तान भूक विसरूनच गेलं. मग काही लोक आहे ना त्या ज्या दिवशी आनंदाचा क्षण असतो ना तर त्या आनंदातच इतके मग्न होतात त्यांना तान भूक विसरूनच जातात. त्यांना वाटतं की आपण जणू काही जेवणच केलेले का. तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद झाला की तहान भुकेचे आता त्याला एंडोक्राईन ग्लँड्स म्हणतात. आपल्या शरीरातल्या काही ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथीमध्ये मनुष्याला समजा भुकेची पीडा होते आणि भुकेची पीडा किंवा शुद्धीचं दुःख निवारण करण्यासाठी जे भोजनाने होतं त्यावेळेला त्या एंडोक्राईन ग्लँडचं जे काम होतं त्याला काय त्याला म्हणजे काही ठराविक स्राव करणाऱ्या ग्रंथी असं म्हणतात. काय आंतर काहीतरी ग्रंथी असं त्याला मराठीत नाव आहे. तर त्या ग्रंथीचे जे स्राव आहे ना ते अधिक आनंद झाला की मनुष्याला ते स्राव होतात आणि त्याला ताणभुकीची आपोआपच निवृत्ती होते. म्हणून माणसाने नेहमी प्रसन्न राहणारा जो मनुष्य आहे त्याला ताणभुकीची एवढी पीडा होत नाही. अलीकडचं जे मनोविज्ञान आहे ते मनोविज्ञान पण ही गोष्ट सांगतं. म्हणून या ठिकाणी सांगतात हा मार्गोजयी देखील आहे. आणि हा मार्ग कसा आहे माहिती आहे का, हा जो राजमार्ग आहे ना याचं जर तुम्ही अनुष्ठान करायला लागले बरोबर ना तर ताणभुक विसरीजे, ताणभुक तुम्ही विसरून जातात. याचा अर्थ ह्या मार्गाचं अनुष्ठान करायला तुम्हाला लोहाचे चणे बोचरिया पडते खाणे हे नाही, आपोआप ताणभुकीची पीडा पण राहत नाही. आणि रात्री दिवस नेणे जे वाटे ये आणि या वाटेला रात्र आणि दिवस कळत नाही ऐके नाही. कारण नकळे दिवस की रात्री, कारण काय रात्र आली काय दिवस आली काय. रात्र आली आता आपल्याला झोपलं पाहिजे, थकलेलं आहे, विश्रांती आली पाहिजे. दिवस आला आपल्याला काम केलं पाहिजे. या सगळ्या विवंचनेमध्ये माणसाला कधी शांती किंवा स्वास्थ्य प्राप्त होत नाही. पण याच्यामध्ये स्वास्थ्य कधीच बिघडत नाही. स्वास्थ्य म्हणजे काय, स्वस्मे म्हणजे याच्यामध्ये स्वास्थ्य म्हणजे मनाची शांती ही कधीच बिघडत नाही. अशा प्रकारची ते असं कोणतं साधन आहे. माऊलीने काय सांगितलं 5व्या अध्यायात मला वाटतं त्या ओव्या आहेत की इथं काय आजी श्रवणेंद्रिया 4थ्या अध्याय आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखील की ते तर स्वप्नाची परी तुकले सातासरीचे 2ऱ्या ओव्या आहेत की त्याच्यामध्ये इथं श्रवण करीत असतानाच माणसाला सुखाची उपलब्धी होती. ते प्राप्त होण्याच्या गोठीची ऐकत खेव अंगी ही गोष्टी ऐकताना श्रवण करीत असताना अंगी ही गोठीची ऐकत खेव अंगी ब्रह्मतेची पुष्टी लागे येव. आणि दुसरी एक आहे की इथं जे आहे ना ऐकता ऐकताच आम्हाला ब्रह्मरसाचा सुकाळ झाला असे एक ऐकताची निवाले दे देह भावी सांडिले अनुभवे पातले तद्रूपता असे ओवी दुसरीच आहे 5व्या अध्यायामध्ये. इथं असं आहे का हे श्रवण करीत असतानाच आनंद होतो. मग त्याच्यामुळं ताण भूक पण विसरून जाते, रात्र दिवस कळत नाही. असे जर आणि पाठीमाग त्याचं वर्णन करताना लिहिले ना श्रवणीची होती जिव्हा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्द तरी विषय श्रवणाचा परिरसना म्हणे रसवा आमुचा घ्राणाशी भाव जाये परिमळाचा हा तोची होईल. असं हे जे वर्णन आहे हे वर्णन ह्या योगामध्ये आहे का, ह्या हठयोगामध्ये आहे का, कुंडलिनी योगामध्ये आहे का, इथं कुठंच हे वर्णन नाही. हे वर्णन कुठे आहे भक्ती सिद्धांतात आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी जो परंपरा आहे त्या परंपरेमध्ये भक्ती सिद्धांत ही अपूर्व की जो भक्ती आणि ज्ञानामध्ये भेद नाही. ज्ञानी येते स्वसमिती शैव म्हणती शक्ती आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू. असं जर तुम्हाला भक्ती सिद्धांत कळला असेल वास्तविक तेची भक्ती तेची ज्ञान भक्ती ज्ञान यांच्यामध्ये भेद नाही हे जर तुम्हाला कळालं असेल तर भक्ती सिद्धांतामध्ये ज्याला परम प्रेमरूपा अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम असे जर तुमची भक्ती असेल तर त्या भक्तीमध्ये सुद्धा ताण भूक नेणीजे
आणि त्या तानभूक विसरीजे, आणि त्यावेळेला राती आणि दिवो नेनिजे, ही स्थिती अनुभवायला येते. आणि तत्त्वज्ञानामध्ये हे श्रवण करायचं, हा राजयोग आहे, हा राजमार्ग. याच्यामध्ये काय करायचं की हा ती ओळी पाहिजे, तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशी आयता श्रवणाची माझी. हे सगळं आहे की नाही, ज्ञानोबरायांच्यात ओव्या येत नाही. बरोबर आहे की नाही. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, हे ज्ञानोबरायांच्याच ओव्या आहेत की नाही. आता हा मार्ग जै देखीजे तै ताहन बुक विसरीजे, रात्री दिवस नेनिजे वाटे ये, ही वाट आहे. आता पुढं सांगतात, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हांटलिया तरी जोडे स्वर्ग सुख, चालता पाऊल जेथ पडे. आता पुढे याला थोडासा तुम्हाला परस्पर विरोध येतो असं पण वाटेल, पण आता इथपर्यंत झालेलं पहा की चालता पाऊल जेथ पडे. चालता म्हणजे ह्या मार्गावर चालायला लागलं. तुकाराम महाराज म्हणतात, चालता हे मग कळू येते. माणूस जोपर्यंत त्या मार्गावर चालत नाही ना, दिल्ली इतके किलोमीटर, मद्रास इतके, त्याचा काही उपयोग नाही. चालायला लागल्यावर करतो. किंवा पंढरपूर काय 250 किलोमीटर तर जायचं, चालून पहा, आहे की नाही. त्याचं चाललं मग कळतं ते. तसं या ठिकाणी चालता पाऊल जेथ पडे, चालायला लागल्यावर ज्या ठिकाणी पाऊल पडतो, म्हणजे जो एकही पाऊल पडेल, एक एक पाऊल ह्या मार्गावर ह्या राजमार्गावर चालायला लागलं, तर तिथं एक एक पाऊल चालला, जसा पाऊल चालला तशी अपवर्गाची खाणी उघडे, मोक्षाची खाणच, निधानच त्या ठिकाणी, म्हणजे जिथं मोक्षच लिहिलं आहे. म्हणजे ज्या पावलाने आपल्याला निश्चित रूपाने मोक्षाची खाण उघडते, म्हणजे मोक्षाचा दरवाजा आपल्याला स्पष्ट होतो, मोक्षाचं स्वरूप आपल्याला निश्चित प्राप्त होणार, अशा प्रकारची स्थिती किंवा काय वातावरण प्राप्त होतं. अपवर्गाची खाणी उघडे म्हणजे ती झाकलेली नाही, आता तिचं उद्घाटन झालेलं आहे. तिचं आवरण बाजूला होऊन आपल्याला स्वच्छ प्रकाशात ते मोक्षाची खाण दिसत आहे. नुसता जसा जसा एक पाऊल पडेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो परम फलरूप जो मोक्ष आहे, त्या मोक्षाकडेच आपली वाटचाल होत राहते. चालता पाऊल जेथ पडे, म्हणजे एकही पाऊल व्यर्थ जात नाही. प्रत्येक पाऊल मोक्षाच्या दिशेने गेलेला तो मोक्षाची खाणीच आपल्याला स्पष्ट दाखवतो. आता काय आहे, मोक्षाची खाणीकडे जात असताना बरेच लोकांना मध्ये आपण सांगितलं की यश ज्ञानमयम तपा, ज्ञान ह्या ज्ञानाची उपासना करणं किंवा तत्वविचार करणं, हे सुद्धा एक काय आहे, तप आहे. आणि तपाचं फल काय आहे, वृद्धिसिद्धी. हे कदाचित त्याच्यासमोर येतील, किंवा त्याला अनंत जन्माच्या संस्कारामुळं त्याला याचं पूर्ण फल मोक्षाची खाणी समोर दिसते. दिसणं वेगळं आणि हातात येणं वेगळं. अजून त्याच्या हातात जर आली नसेल आणि अशाच वेळेला जर त्याच्या अंतःकरणात आव्हांटलिया, तो आडवाटेला गेला, नाम तिथं काय आहे, रिद्धी सिद्धी इत्यादी मार्ग आहेत. रामकृष्ण परमहंसांनी उदाहरण दिलं की मला वाटतं नाथ महाराजांचं पण भागवतात ओवी, की काशीच्या दिशेने निघाला आणि मध्ये त्याला वारांगणेचं घर लागलं आणि तो सहज पाऊस येत होता म्हणून त्या ठिकाणी एक आडोशाला उभा राहिला आणि त्या ठिकाणी तो त्या वारांगणेच्या याच्यामध्ये आसक्त झाला आणि त्याचं काशीला जाण्याचं राहिलं आणि घरही सुटलं. असं दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या. त्याप्रमाणे या ठिकाणी हा निघाला होता मोक्षाच्या मार्गाने, मोक्ष जवळ पण आला होता, परंतु या ठिकाणी अशा पुरुषाला त्या तपाचं फल म्हणून रिद्धी किंवा सिद्धी, म्हणजे त्याला महान असणाऱ्या सिद्धी प्राप्त झाल्या किंवा उपसिद्धी. रात्री महाराजांनी फार गोड चिंतन सांगितलं. रात्री तुम्ही होते ना, हां, एकदम गोड शास्त्रार्थ ज्याला म्हणतात, तर ह्याला खरा शास्त्रार्थ म्हणतात. तर त्यांनी फार सुंदर सांगितलं. तर तसं जर ह्या वृद्धिसिद्धी किंवा एकदम त्याला लोक मोठा महात्मा म्हणून त्याचं सर्व काही सेवा किंवा त्याला उपलब्धी सर्व होतात, हे सगळे प्रतिबंध आहेत. तर हे सगळे प्रतिबंध आहे जर झालेच तर म्हणजे यालाच म्हणायचं आव्हांटली, आडवाटेला गेला. तर आव्हांटलिया तरी आडमार्गाला गेला, परंतु त्या पुरुषाची पूर्ण अधोगती होत नाही. कारण काय, तो कल्याणाच्या मार्गाने निघालेला आहे. भगवंताचं 5व्या आपल्या ह्या 6व्यात अध्यायात पुढं आश्वासन येते, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. जो कल्याणाच्या मार्गाने निघालेला आहे ना, त्याला कधीही दुर्गती अधोगती त्याला प्राप्त होत नाही. जरी त्याला याच्यामध्ये त्याला चुकलाय ना, त्याला दंड रूपात काय मिळतं माहिती आहे का, जे आपल्याला हजारो यज्ञ करून मिळत नाही,
ते फळ त्याला इंद्रादिक स्वर्गाधिकाचे जे भोग आहेत तर ते आव्हांटले या तरी जोडे स्वर्गसुख, त्याला स्वर्गातलं सुख प्राप्त होतं असा मार्ग आहे. हा मार्गसुद्धा आहे का नाही? पण हा जो मार्ग आहे स्वर्गसुख त्याला हे कुठं होईल? जर आपण प्रवृत्त झालो आणि जर आपल्याकडून त्याच्यापासून आपण आपल्या गंतव्यस्थानापर्यंत प्रतिबंधामुळं पोचलो नाही तर त्या प्रतिबंधामुळेही त्याची पूर्ण अधोगती होती असं नाही. तो काय होतं, त्याला इतर लोकांना मिळण्याला दुर्लभ असं स्वर्गसुख या मार्गामध्ये प्राप्त होतं. असा हा मार्ग आहे. आता निगिजे पूर्विलिया मोहरा की येजे पश्चिमेच्या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे इतीचे. आता हे जे लोक आहे ना, हे जे काही म्हणजे योगाची जी परिभाषा आहेत तर त्या परिभाषेला अनुसरून काहींनी अर्थ केलेले आहे. आता आपल्याला तो अर्थ करायची गरज नाही, कारण तशी त्याची अजून तशा प्रकारचं परिभाषाचं समजल्याशिवाय आपल्याला ह्या विषयात प्रवेशच होत नाही असं तर काही वाटत नाही. अजून एकच तत्त्वज्ञानाचा मार्ग हाच धरला ना तुम्ही, ज्ञानमार्ग, तर तसं इथं म्हणतात हा मार्ग कसा आहे की निगिजे आपल्याकडे लोक काय कीर्तनात ही ओवी कशी देतात माहिती आहे का? हा योग मार्ग इतका अवघड आहे का निगिजे पूर्विलिया मोहरा आणि काय येई जे पश्चिमेच्या घरा. पूर्वेकडं निघालेला माणूस पूर्वेकडच्या दिशेने बरोबर जाईल ना, पण इतकं निघाला पूर्वेकडून त्याला यावं लागतं पश्चिमेकडं. पण निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिथे याचं उत्तरार्ध काय आहे, त्याचा समन्वय काय आहे हे लक्षातच येत नाही, आहे की नाही? आता इथं काही गरज नाही. इथं याचा अर्थ असा आहे का निगिजे पूर्विलिया मोहरा. पूर्विलिया मोहरा म्हणजे पहिला जो मार्ग होता, पहिला मार्ग कोणता होता त्याचा? इथं प्रवृत्ती तरुच्या बुडी, प्रवृत्ती लक्षणात्मक मार्गाने निघाला. आणि हे जे पश्चिमेच्या घरा म्हणजे निवृत्ती लक्षणात्मक मार्गाने तो आला, असा अर्थ करा. काही लोकांनी काय केला, पूर्विलिया मोहरा आणि पश्चिमेच्या म्हणजे पूर्विलिया म्हणजे जे मूलाधार चक्र आहे ना तिथपासून कुंडलिनी शक्तीची जागृती केली आणि मग त्याने मूलाधार मणिपूर अनाहत आपलं काय विशुद्ध आणि आज्ञा सहस्रार चक्राच्या मार्गाने, याला म्हणतात पूर्वीच्या मार्गाने निघणं. आता भलेही योगदर्शनामध्ये किंवा कोणत्या हाटीयोगामधल्या काही ग्रंथामध्ये याला पूर्व मार्ग पश्चिम मार्ग असं म्हणत असेल, कारण ज्ञानोबरायांचेच काही जे अभंग आहेत, मला वाटतं मदालसामध्ये आलेले ते, तर याच्यामध्ये हा क्रम सांगितलेला आहे, ही त्यांची परिभाषा असेल. पण इथं पूर्वीच्या मार्गाने निघाला आणि पश्चिमेला पोचला म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याला जायचं होतं पश्चिमेला म्हणजे कोणतं? निवृत्ती लक्षणात्मक धर्माचं फल जे मोक्ष, तिकडं जायचं होतं. पण तो निघालाय कोणत्या वाटेने? सुरुवातीला त्यांनी कुठून केलेले? निष्काम कर्माने आरंभ केला आहे प्रवृत्ती लक्षणात्मक धर्मामध्ये. पण तरीसुद्धा निघालाय तिथून, पण पुन्हा गेला कसा? निश्चिंतपणे पश्चिमेच्या घराला गेला म्हणजे मोक्ष मार्गाला प्राप्त झाला, म्हणजे निवृत्ती लक्षणात्मक धर्म. म्हणजे त्याच्याकडून प्रवृत्ती लक्षणाचं सुरुवात केली, आपोआप निवृत्ती लक्षणात्मक धर्मही प्राप्त झाला, त्याचं फल पण त्याला प्राप्त झालं. आयशे निश्चळपणे धनुर्धरा चालणे इथीचे. इथलं ह्या मार्गातलं ह्या राजमार्गातलं चालणं निश्चळपणे, म्हणजे याच्यामध्ये काय निश्चळपणे म्हणजे चालतो पण जणू काही चाललाच नाही, असं चाललाच नाही असं म्हणजे एवढे सुद्धा त्याला श्रम होत नाही. भाग गेला सीन गेला अवघा झाला असे आनंद, ह्याच भूमिकेमध्ये तो. त्याला भागही गेला नाही सीनही गेला नाही, कारण भागन सीन आलाच नाही, कारण निश्चळपणे चालताना त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे श्रम वाटत नाही. हा मग खरा राजमार्ग कोणता आहे? खरा राजयोग कोणता आहे? हाच मार्ग आहे. आणि त्यांनी सुद्धा सगळं हेच सांगितलं. पण त्या विराजी महाराजांचं आता इतक्यात ती ग्रंथ एवढे हे पुरे नाही. आम्ही कॉलेजला असताना ना सगळे ज्याच्या त्याच्या हातामध्ये परमार्थात राजयोग आणि रामकृष्ण मिशनकडे जे आकर्षित होतात ना लोक, त्यांच्या प्रत्येकाच्या वाचनातून राजयोग हा जातोच, कारण त्यांना वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. वास्तविक त्याच्यामध्ये सुद्धा विचाराच्या द्वारा म्हणा किंवा निधिध्यासन रूप ध्यानाच्या द्वारा म्हणा किंवा ज्याच्यामध्ये जे त्रिपुटीनं युक्त असणारं ध्यान म्हणा, त्याच्या कोणत्याहीमध्ये त्याची उपयोगिता आहेच आहे. आता बघा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे इथीचे. इथीचे म्हणजे इथं दिलं पूर्व मार्ग म्हणलं का आधारादी अग्निचक्रापर्यंतचा मार्ग, आणि पश्चिम मार्ग म्हणलं का त्रिकुटादी चैतन्य चक्रापर्यंतचा मार्ग म्हणजे ब्रह्मरंध्रातून, असा त्याचा अर्थ घेतला. पण हा अर्थ घ्यायला पाहिजे असापर्यंत 5 अध्यायातून आपल्याला असं कुठेतरी शंका येण्यासारखं तरी झाले का? नाही. पण काय आहे, हा असं असलं तरी पूर्वसुरींनी किंवा विद्वानांनी कालीला याला एक प्रमाण आहे. ते प्रमाण म्हणजे कोणतं? 5व्या अध्यायाचे शेवटचे जे 3 श्लोक आहे ना, तर त्या
3 श्लोकामध्ये असं ह्या अध्यायाचा उपोद्घात केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे बघा, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतर चारिणौ यतेंद्रिय मनोर्बुद्धी मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोध यस सदा मुक्त एवसा. तर हे जे ना स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान म्हणजे बाह्य विषय ठेवायचे आणि इंद्रियांच्या गोलकामध्ये मनाची स्थिरता करायची. हा जर भाग आहे हा हठयोगात नाही काय, आणि हाच भाग अष्टांग योगात नाही काय, हा लय योगात नाही का, आणि कुंडलिनी योगात काय हा भाग नाही का, सगळ्यामध्ये आहे. म्हणजे याला करून माऊलींच्या ह्या हा जो अर्थ बरं, हा अर्थ पुन्हा सगळ्यात मोठे म्हणजे अडचणी आहे का पुढं माऊलीने हात भाग लिहिला आहे ना कुंडलिनीचा. हा आता याच्यानंतर हाच सुरू होईल ना, मग तो लिहिलाय का नाही त्या. मग त्यामुळं कोणी जर तोच मुख्य तात्पर्यभूत भाग आहे असं म्हटलं तर आपल्याजवळ काही उत्तर द्यायला काही उत्तर आहे की नाही, काही उत्तर नाही आपल्याजवळ द्यायला. आत्तापर्यंत आपण हे जे पाहत आलो इथपर्यंतचे अर्थ लागत गेले आपल्याला, आहे की नाही. आता शेवटची शंका म्हणून माऊलीनेतलेला याची वाट काय, आहे की नाही. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली आणि म्हणून ठेविली पायी डोई. जर कोणाला काही सुचलं काही जरी त्याच्यामध्ये त्याचं तर आहे ठीक, आपल्याला तर त्याचं काही निवाडा होत नाही. पण इथं सांगतात हे म्हणतात येणे मार्गे जया ठया जाईजे तो ठावो आपणची होजे हे सांगो काय सहजे जानसी तू. अर्जुनाला म्हणतात की येणे मार्गे जया ठायचे. आता ह्या मार्गाने ज्या ठिकाणाला जायचं ना तर तुला असं वाटेल की मी एक कोण आहे चालणार आहे आणि कोणतं तरी माझं चालण्याचं मुक्कामाचं ठिकाण आहे, असा हा मार्ग नाही. असा हा मार्ग नाही. येणे मार्गे जया ठाया जायचे, ह्या मार्गाने ज्या ठिकाणी जायचे तो ठावो आपणच होईजे. ते जे ठिकाण आहे ना ते आपणच होऊन जातो, आहे की नाही. चिंतने चिंतने तद्रूपता असा मार्ग आहे. हे सांगो काय सहजे, हे तुला मी सहज काय, हे तुला काय सांगू, हे तुला मी काय सांगायला पाहिजे का. हा मार्ग असा आहे, तू जानशी, तुला माहिती आहे. कारण आतापर्यंत 5 अध्यायामध्ये इतकं तू ऐकून ठेवलेले आहे की नाही, की त्याच्यामध्ये तुलाही हे माहिती आहे की हे ठिकाण असं आहे का जे पुढे गेले ते निधाई झाले. काय वाणीशील त्याची सीमा रे, पुढे गेले ते ना. हा ते त्याच्यात हा रिग नाही कळी काळा रे, ज्याच्यामध्ये कळी काळाचा सुद्धा कुठलाही प्रवेश नाही. हा कळी काळावरी घातली कास एक एकाहुनी बळी रे. हे जे ह्या मार्गात जे चालणारे तो मार्ग नाचत आनंद कल्लोळी सगळा तो म्हटला पाहिजे, पाहिला पाहिजे. तर हे सांगू काय सहजे जाणशी तू. अर्जुनाला म्हणतात हे तुला पण ज्ञात आहे. म्हणजे आता आपलं चिंतन इथपर्यंत आलं आहे, इथपर्यंत हा जो भाग आहे हा भाग ज्ञानकांडाचाच आहे की नाही, असं दिसतं की नाही पूर्ण. आणि पुढचं जे सुरू होतं ना पुन्हा प्रकरण, म्हणजे कितव्या श्लोकापासून मला वाटतं 13व्या श्लोकापासून आपल्या प्रशांतात्मा 14व्या श्लोकापासून, तर त्या नाही 14वं नाही युंजन एवं 15व्या श्लोकापासून पुन्हा जर तुम्ही करायला लागले तर तिथं सगळं ज्ञानयोगाचं चिंतन लागतं. पुन्हा मत्संस्थाम अधिगच्छति युंजन एवं सदात्मानं योगी नियतमानसा शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. नाही हां हां बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण नाही दिसत, कारण का तिथे अजून काही वर्णन चालू आहे. मग हे नाट्यस्नतोस्तु योगोस्ती इथपासून घ्या 15व्या किंवा 16व्या श्लोकापासून बघू आपण आज जेव्हा येईल तेव्हा. हे सांगो काय सहजे जानशी तू तेथ पार्थ म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा का आरती समुद्रवनी न काढावा बुड तुझी मी. आणि मग तेथ पार्थे म्हणितले, आणि त्या ठिकाणी मग आता हे सगळं ऐकलं ना तू जाणतो असं म्हटलं, मग पार्थे देवा म्हणितले, अर्जुन देवाला म्हणतो तरी त्याची मग देवा मग त्याची मज केव्हा, हे जे तू वर्णन करतो ही स्थिती ही मला केव्हा प्राप्त होईल.
आणि एवढं जर हा राजमार्ग आहे तर ह्या राजमार्गाच्या द्वारा मला त्या राजमार्गाचं फल मला कधी प्राप्त होईल असं तो म्हणतो. आणि म्हणतात अहो इतकं जर तुम्हाला माहीत होतं देवा तर आतापर्यंत हे सांगण्याऐवजी इथून पाठीमागच सांगायला पाहिजे तुम्हाला. का आरती समुद्रवणी, आरती म्हणजे ज्याच्या जीवन अंतकरणात अत्यंत उत्कंठा निर्माण झालेली आहे असा आरती समुद्र म्हणजे उत्कंठारूपी जो सागर, त्या समुद्रामध्ये बुडत असलेला मी कान काढावाजी. आतापर्यंत तू काढायला नको होतं का? म्हणजे इथून पाठीमागच मला तू ह्या स्वस्वरूप स्थितीत आरूढ करून मला निहाल करायला पाहिजे होतं. आता किती तू इथून आता तरी मला लवकर तसं करा. तव श्रीकृष्ण म्हणते आयशे, हे उच्छृंखळ बोलणे कायशे, आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशिले त्वा. तव श्रीकृष्ण आयशे म्हणती. तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणतात, हे उच्छृंखळ बोलणे, हे काय उतावीळपणाचं बोलणं आहे तुझं. लगेच आता तुला हे महत्त्व सांगितलं की आत्ताच्या आता मला तुझं तसं करा. हे तुझं बोलणं उतावीळपणाचं नाही का? आणि काय उतावीळपणाचं तू असं बोलतो असं म्हणतात. अरे उतावीळपण काय? आम्ही सांगत असो आपैसे, आपैसे आम्ही स्वतःहून हे तुला आता सांगणारच आहे, सांगतच होतो. तू कशाला म्हणायचं की आरती समुद्रावरून बुडत तुम्ही काढावा, हे म्हणण्याची काय गरज आहे? पण बरं असू दे म्हणे, आम्हीच होऊन सांगत होतो आणि आता तू आवरी पुशिले, याशिवाय तूही विचारलेलं आहेच आहे, तर आता तुला सांगायला सुरुवात करतो असं म्हणून पुढच्या श्लोकाचं हे अवतरण आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम्. जौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम्. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम्. पुंडली